मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवला आहे, तर कोणीही मनावर घेऊ नका, मजा घ्या. चला. शांता, तुला असं नाही वाटत आपले उसाट बसून बसून जिंदगीची 30 वर्षा घालवली? अरे उसाट बसणे हो एक फायदा आहे रे, तुला माहित नाही? फार मोठा फायदा आहे, त्या फायद्याचा कारण आहे. कसला फायदा आहे रे? अरे आपले उसाट बसलो तर पाय आपल्याला विचार करायला टाइम भेटतो. म्हणजे आपल्याला उद्या उठून काय करायचं आहे, जिंदगीत काय करायचा, कसा पैसा कमवायचा, जिंदगीत गाड्या कशा घ्यायच्या, बंगला कसा बांधायचा, हे असं मोठं मोठं विचार करायला जो आपल्याला टाइम भेटतो ना, तो टाइम ना जी काम करते ना त्यांना नाही भेटत. ते काम करते त्यांना काय सकाळची उठला काय कामावर गेला काय आला घरी काय त्यांना टाइमच भेटत नाही. असं म्हणजे मोठं मोठं विचार करायला, त्याच्यामुळे हो मोठा मोठा विचार करायचा जो टाइम भेटतो ना तो आपला फार मोठा फायदा आहे. ये बड़ी अच्छी बात कही. असा काय मग फार मोठा फायदा आहे हो. ताच तुला सांगतो काय, तू माझ्या बरोबर जर राहशील ना तर तुला मी लगेच श्रीमंत करण, करोडपती. अरे राम, ते शांताची मागा लागशील तर जेवणाच्या ढेवळ्या खाशील, जिंदगी तसाच राहशील हात हलवत. मीच पाय, मी माझे उसाट मित्राची मागा लागलून तसे असाच राहिलो हात हलवत. काय करशील? हे उसाट मित्र काय कामाचं नाही. गाडीवर बसवतील, चल इकडं चल तिकडं, आणि मग पेट्रोल आपल्यालाच टाकायला लावतील. फार चलाक रता आहे. हे राम, त्या डवरच्या गोठीला कान नको देस, त्या काही सांगत वय झाली त्याची आता. राम, त्याच्या मागा लागून लागून 30 वर्षात घालवलीस अशी, आता 20 वर्षांवर होशील 50 वर्षाचा, आणि तुला 20 वर्षात बराच काय करायचं आहे. काय करायचं आहे मला? 20 वर्षात तुला पैसे कमवायचे आहेत, बायको करायची आहे, बायको केल्यानंतर 2-3 पोशा करायच्या आहेत. मेन गोष्ट म्हणजे तुला घर बांधायचं आहे, पोरानं शाळेत टाकायचं आहे, त्यांचा खर्च पाहायचा आहे, बायकोच्या साड्या काय त्याचा खर्च पाहायचा आहे, अजून तुला गाडी घ्यायची आहे. असा तुला 20 वर्षात बराच काय करायचं आहे. ताच ते तुला सांगतो, ते शांताची मागा लागशील तर बकरीच्या लेंड्या खाशील. चायला शांता, ओढा करायचा आहे का आपल्यानं? अरे राम, किती वेळा सांगू तुला, ते डवरच्या गोठीला कान कशाला देतोस? त्याची वय झाली आहे आता. तुला माहित नाही का आपल्याला शाळेत शिकवेल आहे ना, काय म्हातारपणात दिमाग कमी होतो असा. बरोबर. ज्या आपल्याला 30 वर्षात नाही झाला ते आपल्याला 20 वर्षात होईल काय? डवर काही सांगाल तर त्याच्याकडे लक्ष नको दे. चल मग चाललो आता. अरे हा, उद्या लखमाचा बर्थडे आहे, चाखणा आणायला विसर्जन नको.